हाय, आज आमचा पहिला दिवस लडाखला निघण्याचा आणि आम्ही अशा पद्धतीने गाडी फुल केली आहे. हा एंडी काकाचा पोरगा, हा संदेश भाऊ, हे भाऊजी भाऊजी आणि हा समाधान आमचा बारका सॅम ये बारका आणि आमची बहीण आमची आमची सगळी सोय करून देत आहे. आणि आपली गाडी, त्या गाडी आपण चाललोय क्रेटा. हॅलो, दुसरा दिवस सकाळ झाले, बसलो मॅगी खायला आणि म्हणून मॅगी आम्ही तिथं कोल्हापूर भाऊजी समाधान तिथं काय मोठा चमचा घेऊन बसला खायला. बघा हा बघा मोठा चमचा, भाऊजी वाटी, तो पत्रावली, मी ताट आणि आम्ही बसलो टोल नाक्यावरती. हा टोल नाका कोणता टोल नाका आहे तो माहिती नाही, हा टोल नाका. आज बनवला खिचडी भात, एकादशी असल्यामुळं खिचडी बटाटे खिचडी एकादशी असल्यामुळं भाऊजी खिचडी खाणारी ही माणसं 2 आणि आम्ही 2 जण राईस खाणारे. आता आपण आलोय वाघा बॉर्डरला, बघूया पुढचं दृश्य. आता आम्ही आलो मेन एंट्रीला वाघा बॉर्डरच्या, बघूया आता पुढं काय. हाय वाघा बॉर्डरचा स्टेज. आता पुढे जाऊन बघूया आपण नेमकं काय कसं काय ते. पाकिस्तान, हा आता पाकिस्तानची थोडीशी सुधारणा चालू आहे. इथं दाखवतं सुधारणा झाली म्हणून, त्यासाठी त्याचं काम चालू आहे. आता आपण इथं आलं बेताब पिक्चरची मूवी जिथे झाली आणि सलमान खानचा जो बजरंगी भाईजान जो मूवी झाला त्याचा जो मेन पॉइंट आहे कोणता, बेताब व्हॅली, तिथे आम्ही आलो आहोत. आणि नेक्स्ट पुढे बघूया आपण. ही बेताब व्हॅलीचा व्ह्यू आहे, हा बघा ब्ल्यू कलरचा पाणी बघा, व्हाईट ब्ल्यू. सफेद डोंगरी, मार्बल. हाय, आता आम्ही आलो जोजिला पासवरती. जोजिला पास आणि तशी जी सिनरी आहे ती बघा. हा एक सीन जो समोर जो दिसतोय तो बाबा अंबरनाथ जायचा सीन येतो. बाबा अंबरनाथ. वाव. आणि हे रस्ते बघा कसे डेंजर रस्ते, एवढे सर्व लोक शूटिंग बघा. हे रस्ते पूर्ण अरुंद रस्ते आहेत. आम्ही तिथून आलो. आता आम्ही आलोय जो कारगिल युद्ध झाला त्या जागेवरती आम्ही आलोत. तर बघा आता आपण आलो लुब्रा व्हॅली.
आणि हा जो स्पॉट आहे हा डिक्सिट या गावामध्येच आहे. आपण शोधतो तो इथं कुठं शोधतो नुब्रा व्हॅलीमध्ये, पण नुब्रा व्हॅलीमध्ये नाही. इथं 40 रुपये पे पार्किंग आहे. सॉरी प्रत्येकी 40 रुपये. बघा मित्रांनो बर्फ बघा, आपल्याला बर्फ दिसतं बघा. हा तर बर्फ पूर्ण दिसतं बघा. त्याच्यानंतर इकडे पण हा बघा जवळच आहे. तिथे असे लावलेत, असे हलवायचे बघा, फिरवायचे अख्खे पूर्ण गोल भोवती मंदिराच्या. हे शेवटी पोचलो या जागेवरती. हे बघा ही जागा, आता काम चालू आहे सध्या त्याचा कन्स्ट्रक्शनचा. व्यवस्थित दिसत नाही कारण प्रकाश दुसऱ्या बाजूने आहे म्हणून. पण ज्या लडाखला जाताना ज्या रोडची अपेक्षा करत होतो तोच हा रोड आहे. त्याच रोडवरून आम्ही गाडी चालवली जाता. असं वाटतंय की या रस्त्यात न जाल, पण पर्याय नाही. ते नवीन हा रोड बनवला घेतलाय बघा, वरतून रोड बनवला घेतलाय. हे बघा लडाखला जाताना आम्हाला असं वाटलेलं की रस्ते भेटणार नाही बनवताना, आणि त्याच्यामध्ये थांबायला भेटणार नाही. पण आम्हाला थांबून रस्त्याचं काम चालू करून नंतर गाडी जायला भेटते. बघा काम चालू बघा रस्त्याचा, बघा जबरदस्त आमची गाडी. आणि आता थोड्या वेळात आमच्या मागून ट्रॅफिक लागेल. आता आम्ही आलो मनालीमध्ये. आता मनालीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आलो मनालीमध्ये. हे जे स्पॉट आहेत, पण इथे आता आम्ही ज्या महिन्यामध्ये आलोत जुलै महिन्यामध्ये, तर बर्फ अजिबात नाही. तर त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा आला आहे की आता पुढे जायचा की नाही जायचा तो मोठा प्रश्न पडला आहे. तरी पण आम्ही 1-2 पॉईंटवर जाऊन बघणार आहोत. जेव्हा बर्फाचं सीझन असतो 2-3 महिने तेव्हाच जायला पाहिजे. असा कधी पण जाऊन फायदा नाही. आम्ही तर कोणत्या वेळ झालो का, आता आम्हाला लडाख जायचं होतं. आणि आता लडाख करून आम्ही चालो कुल्लू मनाली. बाय 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 बाय.